उद्धव ठाकरेंची यवतमाळमधल्या राळेगावमध्ये सभा, मोदी गॅरंटीचा चुराडा करण्यासाठी मवियाला मत देण्याचं आवाहन. राज ठाकरेंकडून दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा, पदाधिकाऱ्यांशी संवाद, लोकसभा लढवण्याबाबत 3 ते 4 दिवसांत निर्णय. नंदुरबारमध्ये भाजपचा काँग्रेसला धक्का, पद्माकर वळवी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, वळवींनी घेतली बावनकुळेंची भेट. वंचितची मवियाकडे नवी मागणी, प्रस्थापित नेत्यांच्या मुलामुलींना उमेदवारी नको, घराणेशाहीवरून वंचितचा मवियाला इशारा. लोकसभा उमेदवारीबाबत सर्व निर्णय दिल्लीत होणार, भाजप नेते समरजित घाटगेंचं सूचक वक्तव्य, कोल्हापुरातून उमेदवारीची शक्यता. महाराष्ट्रात आता जानकर काका पुतण्यांचा संघर्ष, स्वरूप जानकर माढातून निवडणूक लढवण्यास इच्छुक, काकांची भूमिका पुतण्याला अमान्य. जनसुराज्य शक्ती पक्ष लोकसभा लढणार नाही, विनय कोरेंची घोषणा, विधानसभेला मात्र सन्मानजनक जागा मिळाव्यात, महायुतीकडे मागणी. मराठा समाजाच्या गावबंदीचा काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंना फटका, प्रणिती शिंदेंसमोरच मराठा बांधवांची निदर्शनं. राहुल गांधींच्या स्वागतासाठी ठाण्यात बॅनरबाजी, भारताचा ढाण्या वाघ, ठाण्यात असा उल्लेख असलेले पोस्टर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर. राम मंदिराविषयी पटोलेंचं वादग्रस्त विधान, रामलल्ला एकटेच विराजमान केले, भाजप कुटुंब वत्सलता विसरले, भाजप विधानावरून वादाची शक्यता. मुंबईतल्या काही स्टेशनची नावं बदलण्याची शक्यता, उद्या कॅबिनेटमध्ये मांडला जाणार प्रस्ताव. बोरिवलीत निर्माणाधीन इमारतीची मचाण कोसळून 3 कामगारांचा मृत्यू, 1 जण जखमी, सुरक्षा साधनांचा वापर न केल्याचा संशय. 15 मार्चपासून 1.5 महिना विठ्ठल पदस्पर्श दर्शन बंद, गाभाऱ्यात ग्रॅनेट काढण्याचं काम सुरू, नित्योपचार आणि मुखदर्शन सुरू राहणार. हरियाणात नव्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ, खट्टरांच्या राजीनाम्यानंतर आता कारभाराची सूत्र नायब सिंह सैनींकडे. पोखरणमध्ये भारत शक्ती युद्धाभ्यास सुरू, 30 देशांच्या प्रतिनिधींसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती, भारताच्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन. जैसलमेरमध्ये तेजस एअरक्राफ्ट कोसळलं, अभ्यासोटी दरम्यानची घटना, पायलट सुखरूप, अपघाताच्या चौकशीचे आदेश. गोव्याहून लक्षद्वीपसाठी थेट विमानसेवा आजपासून सुरू, नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी दाखवला हिरवा झेंडा. यशस्वी जयस्वाल ठरला आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ, इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये यशस्वीनं झळकावले होते 2 द्विशतकांसह 712 रन्स.